मित्रांनो, PSIच्या एका परीक्षेत विचारला गेलेला प्रश्न आहे. 80 या संख्येचे 4 भाग असे पाडा की पहिल्यामध्ये 3 मिळवल्यास, दुसऱ्यातून 3 वजा केल्यास, तिसऱ्याला 3 ने गुणल्यास आणि चौथ्याला 3 ने भागल्यास सर्व उत्तरे समान येतात. तर इथं उत्तर काढताना एक ट्रिक वापरायची मित्रांनो, की त्याचे 4 भाग पाडायला लावले आपल्याला, पण ते समान भाग नाही बरं का. त्यांच्यावर 4 प्रोसेस केल्यानंतर जी उत्तरं मिळणार आहेत ते समान येणार आहेत. ते किती आपल्याला माहिती नाही, त्यामुळे चुकून त्याला 20 कन्सिडर करू नका. नाही तर तुम्ही काय कराल की 80 भागिले 4 म्हणजे 20, तसं नाही करायचं. आता ते 4 भाग आपण काय म्हणले, A, B, C आणि D. पहिल्या भागात 3 मिळवले, दुसऱ्या भागातून 3 वजा केले, तिसऱ्या भागाला 3 ने गुणलं आणि चौथ्या भागाला 3 ने भागितलं तर एकच उत्तर येते. म्हणजे आपण त्याला X म्हणू, जे काय उत्तर येणार आहे त्याला. म्हणजे आता इथं उलटी प्रोसिजर केली आपण. म्हणजे A मध्ये 3 मिळवल्यावर X येते, मग X मधून 3 गेले A. B मधून 3 काढले तर X मिळतो आपल्याला, म्हणून X मध्ये 3 टाकल्यावर B. C ला 3 ने गुणल्यावर X मिळते, म्हणून X ला 3 ने भागलं तर C. आणि D ला 3 ने भागल्यावर X मिळते, मग X ला जर 3 ने गुणलं तर उत्तर आपल्याला D मिळणार आहे. आणि वी नो दॅट, म्हणजे आपल्याला माहिती आहे की A आणि B आणि C आणि D या सगळ्यांची बेरीज 80 येते. का? कारण आपण 80 या संख्येचे हे ABCD 4 भाग पाडलेले आहेत. मग आता हेच करा एकत्र सगळे. X - 3, X + 3, X/3 आणि 3X या सगळ्यांची बेरीज आली 80. मग आता हे 3 कट होणार. हा X आणि हे 3X. X आणि X 2X आणि हे 3X होणार 5X. X/3 जसे तसे आणि हे 3 कट झाले. म्हणजे किती आलं? 5X + 1/3 बरोबर 80. मग आता काय केलं आपण, इथं छेद काही नसतो, म्हणजे इथं एक छेद असतो. याला 3 करण्यासाठी वर पण 3 ने गुणावं लागेल. म्हणजे आपण काय केलं, 15X + X/3 बरोबर 80. 15X आणि 1X किती होणार? 16X. हा 3 इकडे जाऊन गुणाकारात जाणार आहे. 16X बरोबर 240, म्हणजे X बरोबरच 240/16 म्हणजे 15. आता Xची किंमत तुम्हाला 15 मिळाली. ती Xची किंमत प्रत्येक ठिकाणी 15 15 15 टाकून द्या. ABCD चौघांची किंमत आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे. तुम्हाला हे जर लक्षात नसेल आलं तर मी तुम्हाला सांगतो की 5X आहे ना, इथं काही नसतं, म्हणजे खाली काय असतो? छेद असतं आणि इथं 1 असतो. ठीक आहे ना. मग ह्या दोघांचा छेद समान करण्यासाठी 5 त्रिक 15, 1 गुणिले 3 3 असं केलं आपण. ठीक आहे. माझं नाव प्राध्यापक अविनाशराव सांगळे. ठीक आहे. माझा हा मोबाईल क्रमांक आहे 7417714177. काही अडचण असली तर मला ह्या संपर्क क्रमांकावर तुमची अडचण विचारू शकता. धन्यवाद.